केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे। अमित शहा सकाळी 11:15 वाजता जिओ सेंटरच्या इंडियन ग्लोबल फोरमच्या कार्यक्रमात सहभागी होतील। दुपारी 2 वाजता ते जिओ सेंटरमधून दिल्लीसाठी रवाना होतील। पहिलवान चंद्रहार पाटील आज ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे। त्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली। कोल्हापूर लोकसभा निवडणूक काँग्रेस लढणार असल्याचं निश्चित होत असताना सांगली लोकसभा ठाकरे गट लढवणार असल्याची माहिती। याच पार्श्वभूमीवर चंद्रहार पाटलांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। गेल्या वेळी संभाजीनगरवासियांनी चूक केली, मात्र यावेळी निवडणुकीत नव्या निजामांना घरी बसवा असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केलं। संभाजीनगरमध्ये झालेल्या जाहीर सभेत त्यांनी एमआयएमवर जोरदार टोलेबाजी केली। संभाजीनगरमधून मजलिसला पळवून लावा असं ते म्हणाले। अमित शहांनी अकोल्यात भाजप पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली। विदर्भातल्या अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर या 6 लोकसभा अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। संघांचा त्यांनी आढावा घेतला। यासाठी फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि विखे पाटलांसह भाजप नेते, पदाधिकारी, बूथ प्रमुख उपस्थित होते। इंडिया आघाडीचे नेते घराणेशाही मानणारे आहेत अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जळगावात जोरदार टीका केली। शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री बनवायचे, उद्धव ठाकरेंना आदित्यला मुख्यमंत्री बनवायचे, तुम्हाला मुख्यमंत्री कोण बनवणार असा सवाल त्यांनी तरुण मतदारांना केला। शरद पवार यांनी शून्यातून जग निर्माण केलं, तर 50 वर्ष महाराष्ट्रानं शरद पवारांना साथ दिली अशा शब्दात अमित शहांच्या आरोपांना शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले। महाराष्ट्रानं शरद पवारांना 50 वर्ष सहन केलं अशी टीका अमित शहांनी जळगावमध्ये केली होती। त्यावर पाटलांनी हे उत्तर दिले। मुंबईत उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची सिल्वर ओकवर बैठक झाली। महाविकास आघाडीचं लोकसभा जागा वाटप अंतिम टप्प्यात आलं असताना ही भेट झाली। आजच्या बैठकीत नेमके काय मुद्दे असतील त्यावर यात चर्चा झाली। वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत घ्यायचंय, मात्र त्यांना कोणत्या जागा द्यायच्या याबाबतही चर्चा झाली। मुंबईत लोकसभेची एक जागा मिळावी यासाठी अजित पवार गटही आग्रही आहे। ईशान्य मुंबईची जागा राष्ट्रवादी काँग्रेसनं लढावी अशी मागणी मुंबईतल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी वरिष्ठांकडे केली। ईशान्य मुंबईतून राष्ट्रवादी काँग्रेसकडून समीर भुजबळ किंवा सिद्धार्थ कांबळे लढण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती सूत्रांनी दिली। मुंबईत राष्ट्रवादीची नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची बैठक झाली। त्यात नाशिकचा दिंडोरी मतदारसंघ राष्ट्रवादीला देण्याची मागणी करण्यात आली। कांदा निर्यात बंदीमुळे दिंडोरीत भाजप विरोधी सूर आहे, त्यामुळे दिंडोरीतून राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून यायला मदत होऊ शकते अशी भावना कार्यकर्त्यांनी मांडली।